उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत सध्या नाराज आहेत। उद्योग खात्यातल्या अधिकारांबाबत सामंतांनी नाराजी व्यक्त केली आहे। एमआयडीसीच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। प्रशासकीय पातळीवरील काही निर्णय परस्पर घेतल्यानं सामंतांनी नाराजी व्यक्त केली आहे। अक्षय मणकडी माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। अक्षय, खरं तर आपण पाहिलं की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि 3 पक्षाचं सरकार आहे। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तिन्ही पक्ष सत्तेत आहेत। परंतु शिवसेनेचे मंत्री सरकारमध्ये नाराज आहेत का असा प्रश्न जो आहे तो सातत्याने उपस्थित होताना सध्या तरी पाहायला मिळतोय। प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचं अध्यक्ष त्यांच्याकडे गेलं नाही, त्यामुळे ते नाराज असताना आता दुसरं म्हणजे जे महत्वाचे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत ते देखील सरकारमध्ये नाराज आहेत का असं पाहायला मिळतंय। कारण की एमआयडीसीचे जे सीईओ आहेत त्यांना सीईओ आणि एमआयडीसीचे जे प्रधान सचिव आहेत त्यांना एक पत्र लिहून त्यांनी आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। एमआयडीसी मधील संबंधित काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय जे आहेत ते परस्पर प्रशासकीय पातळीवरती घेतले जातात आणि यापुढे सर्व नियमांची माहिती देणं गरजेचं होतं। परंतु एमआयडीसीच्या कारभारामध्ये काही अधिकारी जे आहेत ते परस्पर हस्तक्षेप करतात आहेत आणि व्यावसायिकांना कुठेतरी त्यामुळे त्रास होतोय। इज ऑफ डुईंग बिझनेस आणि उद्योग धोरणांना प्राधान्य देऊ पाहताना त्याच वेळेस अधिकारी स्वतःकडे निर्णय घेतात आणि उद्योजकांना नाहक त्रास देतात आहेत आणि त्याचसोबतच अधिकाऱ्यांचा मुजोरपणा जो आहे तो एमआयडीसीच्या संपूर्ण प्रशासकीय कारभारामध्ये वाढलेला आहे। अशा पद्धतीचं एक पत्र जे आहे ते उदय सामंत यांनी एमआयडीसीचे जे सीईओ आहेत आणि प्रधान सचिव आहेत त्यांना दिलेला आहे। त्यांचा नाराजीचा सूर अधिकाऱ्यांवर नाराजीचा सूर त्यांचा दिसतोय यातून। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।